नमस्कार. मी चेतना वैद्य. दर रविवारी आपण माझ्या कथा ऐकता चेतना वैद्य चेवई या माझ्या चॅनलवर. त्या वेगवेगळ्या लेखकांच्या असतात. मनापासून कथा आवडल्याचं कळवता, त्यामुळे मला एक निराळाच उत्साह येतो. पुढच्या रविवारची मी सुद्धा आतुरतेनं वाट पाहत असते. पण मंडळी, आजची ही कथा तुम्हा सर्वांना ऐकवताना मनावर शहारे उमटतायत, शरीराची थरथर होतीये. तरी पण मी ही स्वलिखित सत्यकथा आपल्याला ऐकवणारच आहे. रसातळाला चाललेलं हे जग कुठं जाऊन थांबेल की हे असंच चालू राहणार आहे? अजूनच हिंस्र पातळीला जात जात ही अशीच कृत्य करत राहणार आहे का? हे अनुत्तरित प्रश्न खूपच अस्वस्थ करतायत. माणसामध्ये जन्मजात काही प्रवृत्ती जगत असतातच ना. असं म्हणतात की आई वडिलांच्या जीन्समधून त्यांचं अपत्य घडतं. पण हे 100% खरं आहे असं विधान करताना थोडं धडधडतंय. कारण सध्याची समाजाची मानसिकता, संगत, तारुण्याची धुंदी, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे या हट्टाची आग्रही भूमिका, कोणत्याच व्यक्तीचे, मग ती घरातली असो, बाहेरची असो, अनुभवी असो, वयस्कर असो, कोणतीही असो, त्यांच्या शब्दांवर, विचारांवर, सल्ल्यांवर, सूचनांवर विश्वास ठेवायचाच नाही, अशी भक्कम वृत्ती. या सगळ्यामुळे या तरुण पिढीचे विचार नेमके आई वडिलांच्या जीन्समधून आलेत की त्यांच्या निरीक्षण शक्तीमुळे उत्पन्न झालेत, हे समजणं केवळ अशक्य झालंय. कोणतेच आई वडील मुलांचं अहित चिंतत नाहीत कधीच. वाईट संस्कार करावेत असं त्यांना कसं वाटेल? एखादा खुनी दरोडेखोर पिता सुद्धा त्याचा मुलगा चांगला वागला तर आनंदितच होईल ना. कदाचित तो मान्य नाही करणार, पण मनात आनंद हा होणारच त्याला. पण हल्ली कौटुंबिक पार्श्वभूमी हा मुद्दाच निकालात निघालाय हो. तरुण असणं हा एक हक्क बनलाय. तारुण्याचं स्वरूप हे प्रेमाशी नाही तर फक्त आणि फक्त शारीरिक आकर्षणाशी जोडलं जात आहे. समाजामध्ये सर्वदूर रेव पार्टीज, पब्स, क्लब्स ही पाश्चात्य संस्कृती बळावताना दिसतेय. अशाच सर्व सवयीचा एकत्रित परिणाम म्हणजे आजची ही सत्यकथा, गडानं गिळला कोहिनूर. गेले काही दिवस प्रत्येक वर्तमानपत्र, प्रत्येक चॅनल आपल्याला एकच न्यूज देत आहे, एकच चेहरा दाखवत आहे, केतन अग्रवालचा. आपण सर्वांनी ते पाहिलंय. सोशल मीडियाद्वारे एक गोष्ट आपण सगळे जाणता. पण आपणा सर्वांनाच माझ्यासारखी अस्वस्थता छळतेय ही खात्रीच आहे माझी. सर्वांच्या मनातली भडास मी या ठिकाणी उलगडतेय, जे ऐकून किंवा वाचून माझ्यासारखीच तुम्हालाही किंचितशी शांतता मिळेल. पुण्यातले मोठे व्यावसायिक श्री विशाल अगरवाल यांचा मुलगा केतन अगरवाल अत्यंत कौतुकाने MBA करायला त्याला अमेरिकेला पाठवलं होतं. त्यामध्ये पूर्ण यशस्वी होऊन तो परतला आणि वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी सज्ज झाला. कुटुंबाचं अत्यंत लाडकं मूल त्यांचा अभिमानच ठरलं होतं. त्यांची एक मोठी मुलगीही आहे जी अत्यंत हुशार आणि कुशल आहे. असं हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गडगंज, कोणतीच वानवा नसणारं असं होतं. पण म्हणतात ना, इष्टी मिष्टी चढली दिष्टी, त्याप्रमाणे या कुटुंबाला कुणाची तरी नजरच लागली. मुलगा हाताशी आल्याची भावना बापाला खूप सुखावते. याच मानसिकतेत विशाल अगरवाल खुश होते. आता मुलाचं लग्न करण्याचे विचार त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या मनात वारंवार घोळत होते. त्यांच्या आयुष्यातली आनंदाची लकेर होती ती. आणि तो दिवस उजाडला की त्यांच्या घरी त्यांचे चुलत मामा नरेंद्र मामाजी मित्तल हे आले होते. त्यांनी त्यांच्या मेहुण्याच्या मुलीचं स्थळ केतनसाठी सुचवलं. मग काय आनंदी आनंद. नात्यातली आणि केतनसाठी एवढी चांगली मुलगी माहितीतली, कसलीच काळजी नाही. सर्वजण खुश झाले आणि सगळे कुटुंबीय मुलगी बघायला गेले. त्यांना मुलगी एकदम पसंत पडली. तिचं नाव होतं सिया. सिया हे सीतेचं नाव आहे ना. मनात कुठंतरी त्यांनाही समाधान वाटलं असेलच त्यावेळी. नंतर मात्र लगबग सुरू झाली. फेब्रुवारी 2026ला केतन आणि सियाचा साखरपुडा झाला. हा साखरपुडा त्यांच्या इभ्रतीला साजेशा बन गार्डन मध्ये
द रिट्स कार्ल्टन या हॉटेलमध्ये दिमाखात पार पडला. अशा रीतीनं केतन अगरवाल आणि सिया गोयल हे प्रथम सूत्रामध्ये बांधले गेले. केतन फारच खुश होता. मनासारखी बायको मिळाली होती. दिवस बदलले त्याचे. सियाच्या छोट्या मोठ्या हट्टांची दखल केतनकडून घेतली जात होती. सिया सुद्धा घरी येत होती, हसून खेळून सगळ्यांशी छान वागत होती. केतनच्या आई तर खूपच खुश होत्या. वडील जबाबदारीतून यशस्वीरित्या मुक्त होऊ पाहत होते. मुलाचं लग्न हे एक स्वप्नच आणि मुलीचं लग्न हे सुद्धा एक स्वप्नच असतं बरं. फक्त दोन्ही स्वप्नांमध्ये खूप मोठा फरक असतो. मुलगी घर सोडून जाते, काळजाचा थरकाप होतो. पण मुलगी चांगल्या घरी जातीये ही स्वप्नपूर्ती असते. मुलाच्या लग्नानंतर सून घरात येणार असते. तिचं घराणं वेगळं असतं, सवयी, संस्कार सगळंच वेगळं असतं. आपल्या घराची घडी नव्यानं बसवावी लागणार हा विचार मनात असतो. त्यावेळी आपण कसं वागायचं, नव्या सुनेला कसं सांभाळून घ्यायचं, आनंदानं आपल्या पद्धती कशा शिकवायच्या आणि संसाराची धुरा तिच्या हातात सोपवून स्वतः निवृत्त कसं व्हायचं असा विचार मुलाची आई करत असते. हे जेव्हा जसंच्या तसं घडतं ना, तेव्हा त्याही स्वप्नाची पूर्तता होत असते. पण ही स्वप्न हवी तशी पूर्ण व्हायला नियतीची साथ असणं हा नशिबाचा भाग असतो. अगरवाल कुटुंबावर नशीब आणि पर्यायानं नियती रुष्ट झाली होती, रागावली होती. त्या अनपेक्षित घटनेला अखेर सुरुवात झाली. साखरपुडा झाल्यानंतर जोडपं सोनेरी दिवस जगायला लागलं. दोघे कुठे कुठे फिरायला जायला लागले. 30 मे 2026 रोजी केतन वडिलांना म्हणाला की सिया लोहगडावर फिरायला जायचं असं म्हणतेय. कौतुक या गोष्टीचं वाटलं की फॉरेन रिटर्न मुलगा लोहगडावर जाण्यासाठी वडिलांची परवानगी मागत होता. आजच्या रीतीप्रमाणे ते कुठे जातात, काय करतात हे घरच्यांना सांगून करतच नसतात ना. केतन सिया लोहगडावर जाऊन जरी आले असते तरी घरच्यांना ते समजलं सुद्धा नसतं. पण अगरवाल कुटुंब हे 20 लोकांचं मोठं एकत्र कुटुंब होतं. घरातल्या मोठ्या माणसांना दिला जाणारा आदर त्या कुटुंबात आजही सुरक्षित होता. म्हणूनच तर केतन परवानगी घेत होता ना. हल्ली अशी सुसंस्कृत कुटुंब पाहायलाही मिळत नाहीत. त्यांना लोहगडावर जायची परवानगी मिळाली आणि सिया खुश झाली. तिचा हट्ट तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं पूर्ण केला होता ना. मग 31 मे रोजी ते दोघं लोहगडावर जाऊन आले. नंतर 4च दिवसांनी म्हणजे 4 जूनला सिया पुन्हा लोहगडावर जायचा आग्रह धरून बसली. केतनला एक गोष्ट जाणवली की हा पुन्हा केला जाणारा हट्ट सियाच्या स्वभावाची साक्ष तर नव्हे ना. त्यानं तसं बोलता बोलता वडिलांना सूचक प्रश्नातून विचारलं देखील, बाबा तुम्ही सियाची व्यवस्थित चौकशी केली आहे ना, तिची नीट सर्व माहिती घेतली आहे ना. वडील तेव्हा खूप आनंदात होते. त्यांनी केतनचा तो प्रश्न फारसा गंभीरपणाने घेतला नाही. ते म्हणाले, नरेंद्र मामाजींनी मुलगी सुचवली आहे तेव्हा काळजी नको करू सारे, नात्यातलीच आहे ना. कारण सियाचं वरवरचं वागणं त्यांना ठीकच वाटत असावं. दिवस पुढे सरकत होते. केतन आतमध्ये थोडासा विचलित असावा, कारण सिया ही त्याच्याबरोबर 100% नसायची असं त्याला जाणवत होतं. ती सतत छोट्या छोट्या कारणांवरून भांडायची, हट्ट करायची. खरं तर हे सोनेरी दिवस, इथं भांडणाला कुठे थारा असतो. पण कुठंतरी काहीतरी चुकत होतं हे मात्र निश्चित. पण दुर्दैव माणसाला वाममार्गाकडे ढकलतं हेच खरं. म्हणून तर वडिलांनी दुर्लक्ष केलं ना. सियाचा एक स्वभाव होता, ती सतत फोनवर व्यस्त असायची. इथपर्यंत तरी ठीक, पण तिच्या बोलण्यात सतत सतत तिचा एक मित्र चेतन चौधरी याचा उल्लेख यायचा. त्याच्याबद्दल बोलताना डोळ्यात एक विविक्षित अशी चमक असायची. केतन सारख्या हुशार मुलाच्या नजरेतून ते कसं काय सुटणार. त्याला आतून ते सतत जाणवत होतं. म्हणूनच त्यानं पुन्हा वडिलांना विचारलं, तुम्ही सियाची व्यवस्थित चौकशी केली आहे ना. त्यांनी या प्रश्नाला गांभीर्यानं खरं तर घ्यायला हवं होतं, तर अनर्थ कदाचित टळला असता. असो, थोडस मागे जाते. 4 जून या दिवशी सियाला पुन्हा लोहगडावर जायचं होतं. यावेळी मात्र घरची परवानगी न मिळाल्यामुळे केतन काही तिचा हट्ट पुरवू शकला नाही. लग्नाच्या तयारीत कुटुंब मशगूल होतं. हल्लीच्या प्रथेप्रमाणे प्री वेडिंग तर व्हायलाच हवं होतं. प्रस्थ बडं होतं बरं. सामान्य स्तरावर कुठल्याच गोष्टी होत नव्हत्या. सगळं कसं भव्य दिव्य. त्यानुसार हे प्री वेडिंग सुद्धा इंडोनेशिया बाली इथं करायचं म्हणून 2 महिने आधीच बुकिंग झालं. त्यामुळे 6 जूनला केतनची मोठी बहीण संजना
केतन, सिया आणि तिचा भाऊ साहिल हे चौघं पुण्यातून मुंबई एअरपोर्टकडे रवाना झाले. पासपोर्ट दाखवायच्या वेळेला काय झालं, केतन सोडून सगळ्यांचे पासपोर्ट होते, पण केतनच्या बॅगमध्ये त्याचा पासपोर्ट नव्हताच. तो गायब होता. सर्वजण पुन्हा पुणे मुक्कामी परत आले. केतनला कळलंच नाही की आपल्या बॅगमधून पासपोर्ट कसा गायब झाला, पण तो नक्कीच कोणीतरी गायब केला होता. बिचाऱ्या केतनला कुठे माहिती होतं की तो गायब करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती सियाच होती. बालीला जाणं अर्थातच रद्दबातल. त्याची किंचितही खंत किंवा नाराजी सियाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती, जी केतनच्या डोळ्यात संजनाला, त्याच्या बहिणीला दिसली होती. आल्यानंतर केतननं सियाविषयी थोडी तक्रार वडिलांकडे केली. तो म्हणाला, गेला 1 महिना किरकोळ कारणांवरून माझ्याशी सतत भांडतीये हो. लोहगडावर जाऊ दिलं नाही म्हणून तिनं पडून पडून अकांड तांडव केलं. मला खूप त्रास दिला. अजूनही ती मला लोहगडावर घेऊन चल असाच हट्ट धरून बसलीये. प्लीज आम्हाला लोहगडावर जाऊ द्या हो. हे ऐकल्यावर खरं तर विशाल अगरवाल यांच्या व्यावसायिक बुद्धिमत्तेला कुठंतरी काहीतरी जाणवायला हवंच होतं. उलट ते केतनला म्हणाले, अरे ती लहान आहे, लग्नानंतर मुली होतात शहाण्या आणि आपण आहोतच की तिला समजावून सांगायला. आणि मग त्यांनी त्या दोघांना लोहगडावर जायची परवानगी दिली. ते परत आले तेव्हा केतन विशालजींना पुन्हा म्हणाला, मला काहीतरी गडबड वाटतेय. तुम्ही सियाची नीट चौकशी केली आहेत ना? रागावू नका हं, मी सारखा विचारतोय. पण जेव्हाही मी तिला फोन करतो तेव्हा ती व्यस्तच असते आणि माझ्यासोबत असतानाही नेहमी तिचा मित्र चेतन चौधरी याचंच नाव ती सतत घेत असते. संजना, विशाल यांचे बंधू विजय आणि स्वतः विशाल अगरवाल यांनी केतनच्या जेलस होण्यावर त्याची मस्करी सुद्धा केली आणि सिया कशी अल्लड आहे, लहान आहे, हेच त्याला समजावून सांगितलं. केतन खरंच एकटा पडला होता. घरामध्ये सर्वजण उत्साहात लग्नाची तयारी करत होते. नोव्हेंबरमध्ये होणारं ते लग्न आत्तापासूनच गाजत होतं. राजस्थानमध्ये 17 कोटींचा पॅलेस लग्नासाठी बुक झाला होता. वराळासाठी 2 चार्टर प्लेन्सही ठरवली गेली होती. पण पण केतनला सियाच्या प्रेमप्रकरणाची चाहूल लागत होती कुठेतरी. मनात काही गोष्टी ठामपणे आकारत होत्या. सियाचं येणं जाणं सुरूच होतं. केतनच्या आई तिला अगरवाल कुटुंबाच्या शिस्तीचे धडे हळूहळू देत होत्या. त्या एकदा बोलताना आपलं कुटुंब पुण्यातलं प्रतिष्ठित कुटुंब आहे असं तिला म्हणाल्या. 20 माणसांचं हे मोठं कुटुंब गुण्या गोविंदानं मर्यादा सांभाळून एकत्र राहतंय बरं का. आता ते तुझ्या येण्यानं 21 माणसांचं एकत्र कुटुंब होणार. काही गोष्टी आम्ही फार काटेकोरपणाने पाळतो बरं. आपल्या घरातलं कुणीच लेट नाईट पार्टीजना कधीच जात नाही. तसंच दारू हा विषय आपल्या घरात निषिद्धच आहे. कुणी दारूला स्पर्शही करत नाही. ही मात्र संपूर्ण मनाई असेल. त्या हे बोलल्या खऱ्या, सियाचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगून गेला. त्यांची अनुभवी नजर ते हेरून गेली आणि त्यांच्या मनात एक पाल चुकली. स्त्रीला परमेश्वरानं 6th सेन्स दिलाय असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. ती माऊली आधीच मुलाकडे पाहून चिंतित होत होती. केतन का आनंदी दिसत नाहीये असं सतत आतल्या आत त्यांना वाटत होतं. शेवटी त्या केतनची आई होत्या ना. सियाच्या सवयी किंवा संस्कार याबाबत त्यांचं मन साशंक झालं होतं. मायलेकरांच्या या शंका भविष्यात खऱ्या ठरणार होत्या हे जर त्यांना कळलं असतं ना, ते किती बरं झालं असतं. पण तेच घडतं ना जे नियती घडवते. चेतन चौधरी आणि साहिल गोयल हे दोघे मित्र क्रिकेटच्या निमित्ताने एकत्र आलेले. मैत्री घट्ट होत गेलेली. हळूहळू सिया आणि चेतनमध्येही मैत्री होऊ लागली, घनिष्ठ झाली. नंतर तिचं रूपांतर प्रेमात झालं. सियाला 3 वर्ष चेतनची सोबत मिळाली, त्यामुळे तिला केतन नको तर चेतन हवा होता. चेतननं तिला सुचवलं होतं की तू घरच्या लोकांना निदान साहिलला तरी सांग अगं की तुला हे लग्न नकोय. पण सिया या गोष्टीला तयारच नव्हती. तिच्या आई वडिलांची बदनामी होईल, लग्न मोडेल म्हणून तिला असं म्हणायचं होतं की आपण हे नको करायला. त्याच कारणामुळे चेतन आणि सियानं पळून जाऊन लग्न करणं टाळलं होतं. मग आता करायचं काय हा प्रश्न पडला. दिवाळीची पार्टी होती. या पार्टीत एक जबरदस्त कट शिजला. लोहगडाचा उपयोग करून घेऊन हा प्रश्न संपवायचं ठरून गेलं. इकडे सियाचे आई वडील निश्चिंत झाले होते. सियाचं अनिर्बंध वागणं त्यांना फार त्रासदायक बनलं होतं.
चेतन बरोबरचे तिचे संबंध त्यांना खटकत होते. पण सिया कुणाच्याही ऐकण्यातली मुलगी नव्हतीच. तिनं अगरवाल फॅमिलीला धडधडीत फसवलं होतं. ती कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि तिला बेकरी काढायची आहे असं चित्र तिनं निर्माण करून ठेवलं होतं. पण प्रत्यक्षात तिचं शिक्षणात बिलकुलही लक्ष नव्हतं. 17व्या वर्षी प्रेमात पडून तिनं अभ्यासावर पाणी सोडलं होतं. 10वी पास होऊन कशीबशी 12वी पर्यंत गेली आणि 12वीला ती चक्क नापास झाली होती. अत्यंत अवलक्षणी मुलगी होती ती. केतनच्या डोक्यावर मध्यभागी केस विरळ होऊन थोडंसं टक्कल होतं. त्यासाठी तो विग वापरत होता आणि ते तिला चालणार नव्हतं असं तिनं घरी सांगितलं होतं. आई वडिलांना फार चिंता लागून राहिली होती. इतकी नामांकित मंडळी तिला सासर म्हणून लाभणार होती. तिच्या वागण्यामुळे सगळं नासलं तर. आता चेतन आणि सिया पुढचा प्लॅन ठरवत होते. एका कॅफेमध्ये बसून त्यांनी सर्व काही चॉकआउट केलं होतं. ठरवल्याप्रमाणे ते लोहगडावर जाऊन त्या साईट सुद्धा पाहून आले होते, ज्याचे व्हिडिओ त्यांनी कॅफेत बसून बघितले होते. त्यांनी एक अशी जागा सिलेक्ट केली होती जिथून 400 फूट खोल दरी सरळ सरळ दिसत होती. 14 जूनला वडिलांनी परवानगी दिल्यावर जेव्हा केतन आणि सिया लोहगडला गेले होते, खरं तर त्याच दिवशी चेतन आणि सिया केतनला दरीत ढकलणार होते. पण कदाचित त्या दिवशी धाडस झालं नसावं. 19 जूनला सियाचा वाढदिवस होता. 18 जूनला ती केतन सोबत पुन्हा लोहगडावर गेली. आता त्या हृदयद्रावक, भीषण आणि करुण पण दुर्दैवी घटनेला सुरुवात झाली होती. केतन आणि सियाच्या मागोमाग चेतनही लोहगडाकडे रवाना झाला. त्याचं लोकेशन पोलिसांना कळूच नये म्हणून त्यानं स्वतःचा फोन दुकानातच ठेवला आणि कामगाराचा फोन घेऊन तो निघाला. त्यानं हुडी घातली होती आणि स्वतःचा चेहरा लपवायचा प्रयत्न केला होता. केतन आणि सिया लोहगडावरच्या त्या ठरलेल्या जागी पोहोचले. सियाचा मूड खूप छान होता म्हणून केतनही खुश होता. सेल्फी काढायच्या निमित्तानं केतनची दरीकडे पाठ झाली. त्याच वेळी सियानं कोणत्या तरी जड वस्तूंनी केतनच्या डोक्यावर प्रहार केला. तो कळवळला आणि ओरडला. इतक्यात चेतन तिथे पोहोचला आणि मग माणुसकीला कलंक असणारा तो क्षण आला. सिया आणि चेतननी मिळून सर्व शक्तीनिशी केतनला त्या दरीत ढकलून दिलं. 400 फुटावरून केतनचा देह दरीत जात होता आणि चेतन, सिया उघड्या डोळ्यांनी ते पाहत होते. त्यांचा कट सुफळ संपूर्ण झाला होता. पण नियतीशी लढणं आणि तिला हरवणं हे माणसाचं काम नाहीच आहे. सियानं उलटा आरडाओरडा केला. त्या निर्मनुष्य जागी माणसं येतील अशी व्यवस्था केली. फोन केले गेले आणि केतनचा अपघाती मृत्यू वाटावा असा कांगावा केला. चेतन सेल्फी घेताना पाय घसरून पडला असं चित्र निर्माण केलं. पण शेवटी पोलीस ते पोलीसच. आयुष्यभर गुन्हेगारांच्या मानसिकतेशी झुंज देणं हेच त्यांचं काम. त्यांना विशाल अगरवाल यांच्या जबानीतून समजलं की सिया सतत लोहगडावर जायचे प्लॅन्स करत होती. वडिलांचं हृदय आक्रंदत होतं. ते म्हणाले, माझा केतन माझा कोहिनूर होता, कुटुंबाचा भविष्यातला आधार होता. US वरून MBA करून येऊन व्यवसायाचं भव्य स्वप्न पाहणारा माझा मुलगा माझ्या चितेला शेवटी अगदी देणार होता. आता ती वेळ माझ्यावर यावी का? त्या मुलीला जर माझ्या मुलाशी लग्नच करायचं नव्हतं तर तिनं आपल्या आईवडिलांना किंवा आम्हाला ते सांगायचं होतं. निदान केतनला तरी सांगायचं होतं. तिनं तिच्या बॉयफ्रेंड बरोबरचा एक फोटो जरी आम्हाला पाठवला असता तरी आम्ही ते लग्न मोडलं असतं. पण माझ्या मुलाचा जीव का घेतला? एखाद्या कुटुंबातच असे अमानवी संस्कार असू शकतात, नाहीतर 20 वर्षाच्या मुलीला हा अपघाती कट कसा करता येईल? पोलिसांना 2 गोष्टी खटकल्याच. पहिली ही की CCTV मध्ये भर दुपारी कडक जाळ उन्हात हा कोण मुलगा हुडी घालून लोहगडावर निघालाय. त्याची संपूर्ण कुंडली काढल्यानंतर दुसरा प्रश्न हा, ह्याच्या फोन नंबरवर फोन करून बघितल्यावर कामगार का सांगतोय की फोन दुकानातच आहे? इथे संशय बळावला. त्यानंतर त्या कामगाराच्या फोनवरून चेतनने सियाला 3 सेकंदाचा फोन केला होता आणि मग नेट बंद. सियाच्या फोनवर हा कुणाचा फोन? पोलिसांची नजर, बुद्धिमत्ता, अनुभव आणि दमदार कर्तृत्व शक्ती याची नोंद खरं तर जगभर व्हायलाच हवी. यांच्या कर्तव्यपरायणतेला सलाम आहे. त्या 3 सेकंदाच्या फोनमुळे चेतनला स्वतःची चूक नडली होती. दोघेही पकडले गेले. त्यांना लॉकअपमध्ये टाकलं गेलं. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही की केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप सियाच्या चेहऱ्यावर यत्किंचित सुद्धा दिसत नव्हता.
उलट तिनं लॉकरमध्ये असताना बियर मागितली होती. विशाल अगरवाल यांनी संपूर्ण पुढाकार घेऊन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्याची जबाबदारी दिली आहे. पोलीस तपासात शेवटचा टप्पा संपला की दोषारोपपत्र दाखल केलं जाईल आणि ही केस फास्ट ट्रॅकवर कोर्टात उभी राहील. निकालाकडे डोळे लागून राहिलेतच आपले, पण परोपरीनं हे मनात येतंय की एखाद्या मुलीनं या थराला जावं का? प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण मला वाटतं ज्यांचं प्रेम उथळ असतं तेच आंधळं असतं आणि म्हणूनच ते पूर्णपणे अविचारी ठरतं. मंडळी, मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. गडानं गिळला कोहिनूर हे त्या कथेचं नाव किती समर्पक होतं याची आपल्याला कल्पना आली असेल. घडलेली ही घटना संपूर्ण देशालाच नाही तर जगाला मनस्वी त्रास देणारी आहे. इच्छा एकच आहे की प्रत्येक मुलीनं या रस्त्याला कधीही जाऊ नये. या घटनेचा किमान एक तरी चांगला परिणाम व्हावा. धन्यवाद.